आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर जे क्वेश्चनचे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत जे परीक्षेसाठी उपयोगाला आहेत आणि परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे असे आणखी क्वेश्चन घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. मी अनामिका कुरुडे तुमचं शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत करत आहे आणि कोणत्याही पद्धतीचा उशीर न करता आज आपण या प्रश्नाचे जे काही आन्सर्स आहेत उत्तर आहेत ते काढायला सुरुवात करणार आहोत. तर असे काही आणखी क्वेश्चन्स जे काल आणि परवा दिवशी म्हणजे 2 व्हिडिओमध्ये मागे घेतलेले क्वेश्चन त्याच्या पुढचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन काय आहे, 4.5 लिटर अधिक 4 लिटर बरोबर किती. म्हणजे या ठिकाणी 4.5 लिटर 4.5 लिटर म्हणजे काय, तर 4 लिटरला 25 ml 250 ml 25 ml म्हणतात ना, 250 ml दूध कमी आहे. तर त्यांनी सांगितले की 4.5 लिटर आहे. 4.5 लिटर म्हणजे आपण असं सांगू शकतो की 3 लिटर 750 ml म्हणजे 4.5 लिटर होणार आहे. प्लस 4 लिटर एवढं या दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे आणि सांगायचं आहे की किती उत्तर येणार आहे. 4 लिटर म्हणजे ml 0 असणार आहे. जर समजा आपण या दोघांची बेरीज केली तर 7 लिटर 750 ml एवढं आपलं दूध होणार आहे. यालाच आपण काय म्हणत असतो, 7 लिटर यल आहे ते बघा 750 मिलीलिटर म्हणजे 7 लिटर 750 मिलीलिटर म्हणजे 8.5 लिटर. बघा 8.5 लिटर दूध एवढं आपल्याला पाहिजे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये 8.5 मिलीलिटर दिलेला आहे. पहिला ऑप्शन येणार आहे. दुसरा ऑप्शन बघा 8.5 लिटर दुसरा ऑप्शन आपला येणार आहे. ऑप्शन नंबर 2 4.5 लिटर म्हणजे 3 लिटर 750 ml आणि 4 लिटर या दोघांची जर बेरीज केली तर 7 लिटर 750 ml एवढं दूध येतं. आणि एवढं दूध आल्यानंतर आपण त्या दोघांची बेरीज केल्यानंतर त्याला 7 लिटर 750 ml लाच आपण 8.5 लिटर असं म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 तास 45 मिनिटं प्लस 55 मिनिटं या दोघांची बेरीज करायची आहे. याच्यासाठी सुद्धा 8 तास 45 मिनिटासाठी आणि खाली 55 मिनिटं यांची जर बेरीज केली तर आपल्याला 5 आणि 5 10 हातचा 1 4 आणि 5 9 1 10 असे 100 मिनिटं होतात. आणि इथं 8 तास आणि दशला तसा, परंतु आपल्याकडे 60 मिनिटाचा 1 तास आहे. काय तर 60 मिनिटाचा 1 तास असतो. आपण 100 मधून 60 मायनस करूया, उरले 40 म्हणजे काय राहणार इथं 40 मिनिटं. आणि हा जो 60 तासाचा जो 1 तास 60 मिनिटाचा जो 1 तास आहे तो पूर्ण काय करणार आहे या 8 तासामध्ये ऍड होणार आहे. त्याच्यामुळे इथं 9 तास 40 मिनिटं असं उत्तर आपल्याला येणार. हे आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. अशा सोप्या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 500 रुपयाच्या 50 नोटा म्हणजे किती रुपये. 1000 रुपयाच्या 5 नोटा व 500 रुपयाच्या 50 नोटा म्हणजे किती रुपये. 1000 रुपयाच्या जर 5 नोटा घेतल्या तर 5000 रुपये होतात. आणि 500 रुपयाच्या जर 50 नोटा घेतल्या तर या दोघांचा जर गुणाकार केला तर 25 5 5 25 आणि हे 2 शून्य आणि हा 1 शून्य 3 शून्य म्हणजे 25,000 रुपये होतात. जर 25,000 आणि 5,000 या दोघांची जर बेरीज केली तर याचं उत्तर येतं 30,000 रुपये. म्हणजेच आपला ऑप्शन बघा सुरुवातीचा आहे 3 लाख, दुसरा आहे 30,000, तिसरा आहे 300, 400 आणि 3,000. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा आणि सोपा प्रश्न बघा,
5 तास 30 मिनिटे यांना मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे मिनिटामध्ये जर सांगायचं असेल तर कसं सांगा? आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? तर 1 तास म्हणजे 60 मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिट. तर 5 तास म्हणजे 5 तास म्हणजे किती? 5 तास म्हणजे बघा 6 पंचे 30, 300 मिनिट. 300 मिनिट याला आपण असं लिहू शकतो 60 गुणिले 5 बरोबर 300 मिनिट. मग 5 तास 30 मिनिटाचे जर सगळे आपण मिनिट केले तर आपल्याला काय येणार आहे बघा, म्हणजेच 300 मिनिट प्लस इथले 30 मिनिट 330 मिनिट होऊन जातात. 330 मिनिट आणि आपल्या ऑप्शन नंबर 2 मध्ये 330 मिनिट आहेत. ऑप्शन नंबर 2. बघा समजलं का? नेक्स्ट आहे बघा, थोडेसे काही जॉमेट्रिकल पार्ट सुद्धा घेतलेला आहे. एक अक्षर दिले झेड, या शेजारील अक्षरामध्ये कोणता कोण तयार होतो हे विचारले. सुरुवातीचा त्रिकोण नाही, कारण की त्रिकोणला पूर्ण क्लोज फिगर, त्रिकोणी काय क्लोज फिगर आहे, त्रिकोणला तिन्ही बाजू बंद पाहिजेत, पण इथली आणि इथली एक बाजू बंद ओपन असल्यामुळे तो त्रिकोण होणार नाही. काटकोनासाठी 90 अंशाचा कोन लागतो आणि या दोन्ही ठिकाणी 90 अंशाचा कोन नाही. बघा विशाल कोन होण्यासाठी दोन्ही ठिकाणी 90 पेक्षा जास्त कोन लागतो, म्हणजे मोठा कोन लागतो, तो सुद्धा कोन नाही. तर आपला ऑप्शन आहे नंबर 3 लघु कोन, म्हणजे 90 पेक्षा कमी असलेले 2 कोन त्या आकृतीमध्ये त्या अक्षरामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पुढचा बघा, घनाकृतीला एकूण किती शिरोबिंदू असतात? घनाकृती म्हणजे क्यूब. क्यूब जो आपण डायस खेळतो ना, तो क्यूब. जसे की अशी आकृती असते ती बघा, त्याचा ठोकळा, घन म्हणजे ठोकळा. तर या ठोकळ्याला किती शिरोबिंदू असतात? 1 2 3 4 वरचे 1 2 3 4 खालचे 4 आणि 4 8 शिरोबिंदू असतात. म्हणजे ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने हा पण क्वेश्चन आपल्याला सेकंदामध्ये सॉल्व्ह झाला. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन बघा, एका आयत आकृती बागेची लांबी 12 मीटर व रुंदी 9 मीटर असल्यास त्या बागेला 4 फेऱ्या मारल्यास किती मीटर चालून होईल? मग एक जी आकृती आहे ही आयत आकृती आहे, म्हणजे एक बाग आहे जी की आयत आकृती आहे, त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे. बघा लेंथ आहे 12 मीटर आणि ब्रीथ आहे आपली 9 मीटर आणि आपल्याला सांगितलंय की बागेला बाहेरून म्हणजे फेऱ्या मारायच्या, म्हणजे ऑब्विसली बाहेरून फेऱ्या मारत असतो पण, किंवा म्हणजे त्याची पेरिमीटर काढावी लागते. बाहेरून फेऱ्या मारायच्या म्हणजे नुसत्या फेऱ्या मारायच्या, पूर्ण त्याचा जे आतमधला भाग आहे ते कव्हर करण्याची गरज नाही. तर त्याला 4 फेऱ्या मारायच्या, म्हणजेच आपल्याला या आयत आकृती बागेची परिमिती काढावी लागणार आहे. तर आयताची परिमिती बरोबर सूत्र माहिती पाहिजे. आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे 2 ब्रॅकेट मध्ये L प्लस B, लेंथ प्लस ब्रीथ, म्हणजे 2 गुणिले लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी. याला आपण 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी सुद्धा लिहू शकतो. जसं की बघा 2 गुणिले 12 अधिक 2 गुणिले 9, 12 गुणिले 24 अधिक 9 गुणिले 18, उत्तर आहे 42 मीटर. एवढी आपल्याला आयताची परिमिती आलेली आहे. आणि आपल्याला त्यांनी सांगितले की जर आपण 4 फेऱ्या मारल्या तर आपल्याला किती चालून होईल? तर जी परिमिती आलेली आहे 42, त्या परिमितीला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 168 मीटर एवढं चालून होईल. ऑप्शन नंबर किती आहे? 2 आहे. उत्तर निघालेलं आहे ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला आणखी एक जे काही सांगितलेले आहे ते महत्त्वाचे क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला, बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राईब करा.